SL9च्या सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. आपण ही जी बातमी बघतोय सायगाव पेट्रोल पंपावरची बातमी आहेत. आज सकाळी सायगाव पेट्रोल पंपावरती साधारण 12,000 लिटर डिझेल आज पेट्रोल पंपावरती दाखल झालेलं आहेत. आणि पेट्रोल पंपावरती डिझेल दाखल झाल्यानंतर सायगावच्या शेतकरी आणि सायगाव परिसरातील शेतकऱ्यांनी एक मोठी गर्दी डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावरती केलेली आहेत. ती आपण SL9च्या छायाचित्रामध्ये आपण बघू शकतात की अक्षरशः शेतकरी मोठमोठे बॅलर घेऊन आलेले आहेत, कोणी ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत. जे साधन मिळेल ते साधन पेट्रोल पंपावरती उभं केलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी एक मोठी रांग या ठिकाणी आज लावलेली आहेत. खऱ्या अर्थाने या देशामध्ये जे पेट्रोलचे मोठ्या संख्येमध्ये जो अडचण जी निर्माण झालेली आहेत त्यावरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा ठोक यावरती मार्ग काढला पाहिजे. ऐन हंगामाच्या दिवशी म्हणजे ज्या ठिकाणी शेतीची जी मशागत करावी लागती त्या मशागतीसाठी लागणारं डिझेल म्हणजे आता जुना काळ गेलेला आहे. प्रत्येक नवीन यंत्रणा आलेली आहेत आणि यंत्रणा शेतीमध्ये काम करत असताना हा ट्रॅक्टर 100% शेतीच्या मशागतीसाठी लागतो. आणि ज्या ट्रॅक्टरमध्ये जर डिझेल नसेल तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करायची कशी हा प्रश्न त्या शेतकऱ्यांपुढं मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. साधारण तुम्ही हे जे बॅनर बघू शकतात, मोठ्या प्रमाणात गर्दी प्रत्येक पेट्रोल पंपावरती आपल्याला दिसून येत आहेत. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यावरती जा आपण, डिझेलची ही मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झालेली आहेत. आणि त्यात काही शेतकरी स्टॉक करून ठेवतात की पुढं भविष्यात डिझेल भेटल की नाही भेटल आणि पुढची मशागत आपल्याला करता येईल किंवा नाही करता येणार, असा काही ठिकाणी शेतकरी पण मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक निर्माण करून ठेवत आहेत. पण आज आपल्याला SL9 चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करायची आहे